मला वाचव वाचव मला वाचव वाचव मला वाचव वाचव ते सावध करुणी मला वाचव वाचव मला वाचव वाचव ते सावध करुणी नको हत्या करू माझी नको हत्या करू माझी मला पोटात शब्दाकडे लक्ष द्या विनंती आहे ऐकल्याशिवाय जाऊ नका भ्रूण हत्येला गणाई जगात उधान भ्रूण हत्येला गणाई आले जगात उधान जीव घेणे झाले आता लेखी बाळी लागी नको बदनाम होऊ नको बदनाम होऊ जगी कठोर ठरवली नको हत्या करू माझी नको हत्या करू माझी मला पंजा घालून बघ और माझ्यावर धडक घालतोय आई अगं आई माझा जीव घेतोय आई अगं आई अगं मी जर जगात आले आई अगं कोणी माझ्या केसाला धक्का लावला तू त्याचा जीव घेशील आई पण आज बघ हा माणूस माझी काय अवस्था करतोय आई आणि ती बाळा ते पोटातलं बाळ आपल्या आईला म्हणतोय तुझ्या लेकीला तुला नसेल गव्हाण
माझाते घेतील तुझा उदर चिरुनी जीव माझाते घेतील तुझा उदर चिरुनी नको हत्या करू माझी नको हत्या करू माझी मला पोट हात जोडतो पुरुषाची पत खोटी आणि स्त्रीची महिमा मोठी आहे आहो मुलगा धनाला कीड लावणारा तर लेक धनाची पेटी आहे दोन कुळाचा उद्धार करण्या दोन कुळाचा उद्धार करण्या मुलगी तेवढ्यासाठी आहे आणि नशीबवान प्रकाश त्यालाच म्हणावं अरे लेक ज्याच्या पोटी आहे बांधवांनो तर एखादा मुलगा वकील झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या कडेला जर बाप पडला असेल किंवा बाप उभा असेल फाटके कपडे असतील डोक्याला तेल नसेल गरीब बाप मुलाला शिकून मोठं केलं तो वाटेत येत असताना बापावर नजर पडून सुद्धा तो दुर्लक्ष करेल मित्रांना दाखवणार नाही त्याला लाज वाटेल हा फाटका डोका माझा बाप आहे म्हणून मुलाला सांगायला लाज वाटेल पण जर मुलीला शिकवा वकील डॉक्टर इंजिनियर कलेक्टर सोडा एखाद्या न्यायालयात जज जरी झाली आणि बाजूला बाप पडला असेल फाटक्या कपड्यामध्ये वाईट अवस्थेमध्ये दारू पिऊन जरी पडला असेल आणि ती मुलगी मोठ्या अफाट शिकलेल्या मुलींमधून रस्ता काढून येत असेल बापावर लक्ष पडेल मुलगी जाऊन विचारेल पप्पा घरी त्याला जेवून घ्या तर मुलगा विचारत नाही आपली आई जर फाटकी तुटकी असली आणि जर मुलगा वाटेना आला आपली आई आहे म्हणून त्या अवस्थेत आईला आई म्हणायला त्याला लाज वाटते पण पोरगी जेव्हा आनंदाच्या भरात तिला साखरपुडी येऊ द्या विलाई देऊन शिक्षण घेऊन येऊ द्या अहो 10वी पास होऊन येऊ द्या आई तर पातळ बऱ्याच दिवसापासून धुतलेलं नसेल फाटलं नसेल पण आनंदाची घडी असो की दुःखाची मुलगी धावत पळत त्या आईला मिठी मारते आई तू कशी आहे माझी आई कशी आहे पण मुलगा नाही म्हणून मुली वाचवा कारण सीता माता होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले अरे भीमाई होत्या रमा माता होत्या म्हणून बाबासाहेब घडले अरे सावित्रीबाई फुले होत्या म्हणून महात्मा ज्योतिबा घडले म्हणून लेकीला वाचवा या धर्तीवर लेकी शिवाय जीवन नाही बांधवांनो मी इतका दारू प्यायचो आणि भाईगिरीमध्येही नंबर 1 माझ्या अंगातून गोळ्या काढल्यात बंदुकीच्या मी कसा असेल आणि इतका प्यायचो की मला 4 लोक घरी उचलून न्यायचे सकाळ कुठं दिवसात भांडत इतका अफाट एवढा होतो मला 12 वर्षानं मुलगी झाली बॅक पायपर ब्रांड होता माझा उषा घालून क्वार्टर काढली आणि दवाखान्यातून फोन आला मेवण्याच्या बायकोचा भाऊ तुम्हाला मुलगी झाली म्हटलं मुलगी झाली कशी म्हटलं आधी माझी बायको कशी आहे मला ती चांगली आहे म्हटलं मुलगी गोरी पाने चांगली आहे झाकण उघडलं
आणि अशी तोंडात टाकायला लागलो. काय माहित निसर्गानं काय बुद्धी दिली. मुलगी आली, माझा उद्धार झाला. ती बॉटलची गटारात टाकली. 10 वर्ष झाली परत त्या वस्तूला हात लावला नाही. माझ्या जीवनात फक्त मुलगी आल्यामुळं हे जीवन माझं बदललं. कदाचित मुलगा झाला असता तर अजून तेवढा झाला असतो आनंदाच्या भरात. पण माझ्या मुलीनं आणि तिचं नाव खुशी ठेवलं. आज तिला सुद्धा संगीत शिकवतोय. माझ्या जीवनाची काय पालट झाली एक खुशीमुळं. आणि दुसरी कि चेतन मेरे अपनों ने मुझे खिलौना बना दिया. मेरा जीवन कांटों भरा बिछोना बना दिया.